समर्थ थोरणी पैद सॅश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना, भाकर मोडत असताना, हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन देवप्पा तू आम्हाला समजावून सांग. ते वचन आमच्या देवप्पा अंतःकरण रुजू दे आणि देवप्पा त्याला अंकुर फुटून त्याचा वृक्ष होऊ दे, अशासाठी की देवप्पा त्याला पवित्र आत्म्याची फळं लागावी आणि त्याद्वारे देवप्पा तुझं गौरव व्हावं. होय प्रभू, असंच होऊ दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बापा, आमीन. आजच्या मननासाठी आपण जे शुभवर्तमान पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, ते आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय. आणि यामध्ये शंभरोनी स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे. शंभरोनी स्त्री. तर 4था अध्याय जर आपण पाहिला, त्याच्यामध्ये 5वं वचन आपण बघूया. मग तो शम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. है ना, वडील आपल्या मुलांना काही प्रीतीची गिफ्ट असं काही देतात, आपल्या प्रॉपर्टीमधलं काही देतात. आणि याकोब खूप धार्मिक चांगला मुलगा, इस्रायल हे त्याचं नाव. आणि त्या याकोबाने त्याचा प्रियपुत्र जो योसेफ होता त्याला काही दिलं. 5व्या वचनामध्ये शम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. ते सुखार नगर, ते शेत आणि ती विहीर हे त्या सुखार नगरामध्ये होतं. आणि हे आपल्याला उत्पत्ती 48 अध्याय 22व्या वचनामध्ये पाहायला मिळते की याकोबाने योसेफाला ते दिलेलं आहे. उत्पत्ती 48 अध्याय आणि 22 वचन. मी तुला तुझ्या भावांच्याहून जमिनीचा एक अधिक विभाग देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला आहे. याकोब कुणाला म्हणत आहे? हे योसेफाला. 21व्या वचनामध्ये आपल्याला कळते. इस्रायल योसेफास म्हणाला, पहा मी तर आता मरणार, तथापि देव तुम्हाबरोबर राहील आणि तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. मी तुला तुझ्या भावांच्याहून जमिनीचा एक अधिक विभाग देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला आहे. म्हणजे याकोब म्हणजेच तो इस्रायल याने काय केलेलं आहे? त्याचा मुलगा योसेफ याला काही जमीन आणि काही नगर दिलं. त्याच्यामध्ये हा योहानकृत शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की याकोबाने योसेफाला जे दिलं ते शेत, ते सुखार नगर आणि तो याकोबाचा झरा म्हणजे विहीर ही त्या शम्रोनामध्ये होती, सुखार नावाच्या नगरामध्ये होती आणि त्या एका शेताच्या जवळ होती. आणि 6वं वचन, तेथे याकोबाचा झरा होता म्हणजे ती विहीर होती. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. 6वा तास म्हणजे किती वाजले असतील? बरोबर उत्तर दिलं. 6वा तास म्हणजे 12 वाजले. 6 त्याच्यामध्ये परत 6 मिळवायचे. 6 अधिक 6 म्हणजे 12. तर दुपारचे 12 वाजलेले आहेत. आणि जर त्या इस्रायल देशामध्ये उन्हाळा असेल तर तो उन्हाळा कडक असतो. आणि त्यामुळं जर तो उन्हाळ्याचा सीझन असेल तर मग अतिशय थकलेला दमलेला असा दिलेला आहे येशू ख्रिस्त. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. म्हणजे दुपारी उन्हाची वेळ आहे. 12 वाजलेले आहेत. 6वा तास म्हणजे 12 वाजलेले आहेत. आणि गावोगाव चालायचं आहे, फिरायचं आहे, सत्य सांगायचं आहे, स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगायच्या आहेत. परमेश्वराचं जे तारण आहे ते लोकांना समजावून सांगायचं आहे. आणि त्यासाठी तो एका गावातून दुसऱ्या गावात, एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, एका पर्वतावरून दुसरा पर्वत पार करून तो पायी चालत 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 या शम्रोनाच्या या सुखार नावाच्या गावी आला. आणि तो दमला, थकला आणि तो झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तर तो चालून चालून दमला. इथं आपल्याला येशू ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कारण चालणं, थकणं, दमणं हे
मनुष्याचा स्वभाव आपल्याला दिसून येतो की आपण थकतो, आपण दमतो. तर तो पृथ्वीवर असताना पूर्ण मनुष्य पण होता आणि पूर्ण देव पण होता. तर काही गोष्टी त्याच्या पूर्ण मनुष्य असल्याच्या आपल्याला दिसून येतात. तर हा थकला दमला त्या झऱ्याच्या तिथे किंवा त्या विहिरीवरच्या तिथे बसला, याचा अर्थ तो काय आहे, दमलेला आहे आणि थकलेला आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यासाठी जात असे आणि शुभवर्तमान सांगण्यासाठी जात असे आणि तो थकत असे. आणि याचं वर्णन आपल्याला जुन्या करारामध्ये यशया या संदेष्टाने केलेलं आहे. 52वा अध्याय 7वं वचन आपल्याला काय सांगतो पाहूया. यशया 52वा अध्याय 7वं वचन. हा, आमेन. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. जो सुवार्ता सांगतो कोण? हा प्रभू येशू ख्रिस्त. शांतीची घोषणा करतो प्रभू येशू ख्रिस्त. शुभवृत्त विदित करतो प्रभू येशू ख्रिस्त. तारण जाहीर करतो प्रभू येशू ख्रिस्त. तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनात सांगतो प्रभू येशू ख्रिस्त. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. आणि ही संधी घेतली नाही का आपल्या काही धार्मिक स्त्रियांनी आणि त्याच्या पायाला काय केलं? सुगंधी तेलाचा अभिषेक केला, अश्रूंचा अभिषेक केला. कारण यशाने सांगितलेलं आहे 52:7 की त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तर ही सुवार्ता, देवराज्याची सुवार्ता, तारण सर्वांना विदित करण्यासाठी आपला तारणारा ख्रिस्त प्रभू येशू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर, एका गावातून दुसऱ्या गावात उन्हातानामध्ये फिरत असताना यशया म्हणतो त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. देवबापाची स्तुती असो. तो थकला दमला आणि या याकोबाची विहीर जी होती शमरोन मध्ये, तिथं तो सुकार नावाच्या नगरामध्ये तिथं तो बसला. 7वं वचन. तेथे शमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. तर तो पूर्ण मनुष्य आहे, तो थकलेला आहे, तो दमलेला आहे, त्याला तहान लागलेली आहे आणि तो काय म्हणतो? मला प्यायला पाणी दे. तर 8वं वचन असं आहे की कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. तर तिने प्रतिप्रश्न केला की तुम्ही यहुदी आहे, मी शमरोनी आहे, तुम्ही माझ्याजवळ पाणी मागता हे कसं? नाही का? तर यहुदी लोक शमरोनी लोकांबरोबर कुठलाही व्यवहार ठेवत नसतात. याचं कारण असं की शमरोनी लोक जे आहेत त्यांना जो वाटा मिळाला होता यार्दनीच्या पलीकडे मिळाला होता आणि ते तसेच पलीकडच्या लोकांमध्ये मिक्स झाले, विदेशी विदर्भी लोकांबरोबर मिक्स झाले आणि त्यांनी त्यांच्याशी करार केले, लग्न केली आणि ते त्यांच्याबरोबर मिक्स झाले. आणि त्यामुळं यरुशलेममध्ये राहणारे जे यहुदी आहेत त्यांनी त्यांना वाळीत टाकलं. म्हणजे असं वाळीत टाकलं होतं की शमरोनामधून कोणी जात पण नसतं. यरुशलेमवरून गालिल प्रांताला जाताना मध्ये शमरोन लागतं. तर ते शमरोनाला वळसा घालून गालिल प्रांताकडे जातात आणि गालिल प्रांतातून वळसा घालून ते यरुशलेमला जातात. परंतु ते शमरोनामधून जात नाही. परंतु मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व त्यांना तारावयास आला आहे. हे वचन सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त ही जी हरवलेली शमरोनी स्त्री आहे तिला शोधायला आणि तिचं तारण करण्यासाठी तो या शमरोनामधून या सुकार गावाच्या नगरातून त्याबरोबर याकोबाच्या झऱ्याजवळ त्या विहिरीजवळ बसलेला आहे आणि तो तिला पाणी मागतो. तर ती म्हणते की तुम्ही यहुदी आहे, आम्ही शमरोनी आहे आणि कसं काय तुम्ही माझ्याकडे पाणी मागता? नाही का? यहुदी लोक तर शमरोन लोकांशी संबंध ठेवत नाहीत. का? तर त्यांनी इतर धर्मीय लोकांशी देवाणघेवाण, करार मदार, लग्न वगैरे केलेलं आहे आणि त्यामुळं ते त्यांच्याकडं पाणी पण पित नाहीत, शमरोनामधून ते जात पण नाहीत आणि त्यांच्या घरी जेवण पण करत नाहीत. आणि
सगळे व्यवहार यहुद्यांची शंभरोन्यांशी आजही बंद आहेत. आजही ते यहुदी लोक जे येरुशलेममधले आहेत ते आजही त्या शंभरोनामधून जात नाही. तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारं कोण, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते, त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. इथं प्रभू येशू ख्रिस्त जो मगाशी पूर्ण मनुष्य असा दिसला तो आता पूर्ण देव असा दिसत आहे. पूर्ण मनुष्य, तो थकला, तो दमला, त्याला तहान लागली. आता तो पूर्ण देव की मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. जिवंत पाणी देणारा फक्त परमेश्वर आहे, फक्त जिवंत देव आहे. जिवंत देवच फक्त ते जिवंत पाणी देऊ शकतो. देवाची स्तुती असो. म्हणजे या 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला तिच्या पुढे एक तारणारा ख्रिस्त किंवा जिवंत देव असं प्रगट करत आहे. 11वं वचन आपण पाहूया. महाराज, ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आता हे जे आहे ते संभाषण तिने चालू ठेवलेलं आहे आणि संभाषण चालू ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट या शंभरोनी स्त्रीकडून आपल्याला शिकण्यासारखी आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण चालू ठेवलं पाहिजे. एखादी शंभरोन स्त्री बोलली असती, नव्हे मग मी शंभरोनी आहे, तुम्ही यहुदी आहे, झालं, बस चला माझं मी पाणी भरलं गेलं, असं पण करता आलं असतं तिला. परंतु पुढे ती संभाषण वाढवत आहे की महाराज, पाणी काढायला आपल्याला पोहरा नाही, विहीर खोल आहे, मग ते जिवंत पाणी तुमच्याकडे आलं कुठून? तिला उत्सुकता लागली, कुतूहल लागलं, चिकित्सा लागली तिला की जिवंत पाणी याच्याजवळ आहे कुठून. म्हणजे तिला प्रश्न पडला, जिवंत पाणी देणारा हा आहे तरी कोण? आणि त्यामुळं तिने संभाषण वाढवलेलं आहे येशू ख्रिस्ताबरोबर. आणि त्या संभाषण आपल्याला पण शिकण्यासारखं आहे की आपण संभाषण येशू ख्रिस्ताबरोबर आपल्या प्रार्थनेद्वारे आणि वचनाद्वारे चालू ठेवलं पाहिजे. आपण रोज आणि रोज देवापाशी बोललं पाहिजे, येशू ख्रिस्ताशी बोललं पाहिजे, रोज आणि रोज प्रार्थनेमध्ये त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. म्हणून आपले संत पौल काय म्हणतात, तेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय 17वा वचन, निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. तर देवाची स्तुती असो आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. उठता, बसता, चालता, बोलता, येता, प्रवासात असता आपण देवाची प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या वचनाचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे. यालाच म्हणतात देवाबरोबर संभाषण चालू ठेवणे. काय म्हणतात? संभाषण चालू ठेवणे. या शंभरोनी स्त्रीने येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण चालू ठेवलं आणि जर ते तिने तसं केलं नसतं तर तिला हे सहज शक्य होतं की बाबा चला, माझा तुमचा काही संबंधच नाही, मी तर शंभरोनी आहे, यहुद्यांबरोबर आम्ही संबंध ठेवतच नाही, चाललो. तसं न करता तिने विचारले की ते जिवंत पाणी आपल्याजवळ आलं कुठून? विहीर खोल आहे, पोहरा आपल्याकडे नाही. 12वं वचन, आमचा पूर्वज याकोब यांनी ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? किती सुंदर संभाषण केलेलं आहे तिने. हा आहे तरी कोण हे तिला जाणून घ्यायचं आहे. जिवंत पाणी देतो म्हणला, मग हा आहे कोण? आमचा पूर्वज याकोब, त्याने आम्हाला ही विहीर दिली. तो याकोब म्हणजे मोठा धार्मिक मनुष्य, त्याला परमेश्वराने स्वतः इस्रायल हे नाव दिलं. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? कारण त्यांनी दिलेलं हे पाणी आणि त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ पाणी तुमच्याकडे आहे, जिवंत पाणी, असं जर तुम्ही म्हणताय. याकोब जो आमचा पूर्वज आहे, जो देवाचा मोठा सेवक, मोठा दास होऊन गेला, त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? किती सुंदर प्रश्न प्रभू श्री ख्रिस्ताला तिने केलेला आहे. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताने दाखवून दिलेला आहे की तो कोण आहे? पूर्ण देव. ते जिवंत पाणी जर येशू ख्रिस्ताने दिलं तर ते आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतं.
आणि सार्वकालिक जीवन म्हणजे अनंतकालचं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन. प्रभू श्री ख्रिस्ताबरोबरचं जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन. स्वर्गीय जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि ते या जिवंत पाण्यामध्ये आहे. आपण जर प्रगटीकरण पाहिलं तर तिथं नदी आहे, नाही का? परमेश्वराच्या सिंहासनापासून ती एक नदी निघते. आणखी असं पाहतो आपण की तिथं जीवनाचं वृक्ष आहे, त्याला बारमाही फळं येतात. आणि ती फळं पण कशी आहेत? चांगली आहेत, गोड आहेत. जसं आपल्याला खायला काही फळं आवडतात, आंबे आवडतात, द्राक्षे आवडतात, चिकू आवडतं, तसं ती जीवनाची फळं आहेत तिथे. 12 महिने ती वेगवेगळी फळं देणारी झाडं आहेत. देवाची स्तुती असो. आणि हे जिवंत पाणी तिकडं स्वर्गात आहे. आणि ते पाणी प्रभू श्री ख्रिस्त देऊ इच्छितो या स्त्रीला, म्हणजेच तारण, म्हणजेच सार्वकालिक जीवन. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये, पाणी काढायला मला इथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. आता आहे याच्याकडे जीवन पाणी, तू दे मला. किती सुंदर आहे. तुम्ही पण मागितलं असतं, आहे भाऊ जिवंत पाणी तर द्या मला. मी पण मागितलं असतं, आहे तुझ्याकडे तर दे मला ते, कारण तू कोणतरी मोठा दिसतोयस. देवाची स्तुती असो. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्यावर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आत्ता मला समजले. पहा, येशू ख्रिस्तानी तिने जे काय पाप केलेलं आहे त्याच्याबद्दल डायरेक्ट सांगितलेलं आहे. तर जोपर्यंत आपण तारणारा म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारत नाही, तोपर्यंत आपली पापं तशीच राहतात. आणि जेव्हा आपण तारणारा म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारतो, तेव्हा ती पापं आपल्याबरोबर राहतच नाही, तर ती जळून भस्म होतात. पूर्वेपासून पश्चिमेकडे जेवढं अंतर आहे तेवढे ते आपल्यापासून दूर होऊन जातात, ते नष्ट होतात, त्याचा मागमूस पण राहत नाही. आणि ते पापांची एकदा क्षमा झाली त्याच्या पवित्र रक्ताद्वारे की ती पापं आपल्याबरोबर राहत नाही. आता येशू ख्रिस्तानी या स्त्रीला तिचं पाप दाखवण्याचं कारण असं आहे, एक, त्यांनी ते भविष्य सांगितल्यासारखं आहे. आणि दुसरं असं आहे की तिने अजून ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून स्वीकारलेलं नाही. आम्ही ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यामुळं आमची पापं त्याच्या पवित्र रक्तामध्ये शुद्ध झालेली आहे. आपल्याला बायबलमधलं एक उदाहरण सांग. दाविदाने एक पाप केलं. दावीद फार मोठा देवाचा सेवक होता, त्याची बरोबरी कुणाला करता येणार नाही, परंतु त्याच्याकडून एक पाप झालं. आणि मग परमेश्वराने नाथान संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवलं आणि नाथान संदेष्ट्याद्वारे त्याचं पाप त्याला सांगितलं. आणि सांगितल्यावर दाविदाने काय केलं? परमेश्वराकडे जाऊन बसला, मंदिरामध्ये जाऊन बसला आणि त्याने स्तोत्र 51 लिहिलं आणि देवाकडे फार काकुळतीने काय केली? क्षमा मागितली. आणि क्षमा मागितल्यानंतर काय झालं? परमेश्वराने त्याला क्षमा केली. व परमेश्वराने त्याला क्षमा केल्यानंतर पुन्हा परमेश्वराने एकदाही बायबलमध्ये त्याच्या त्या पापाचा उल्लेख केलेला नाही, एकदाही नाही. आणि वर परमेश्वर म्हणतो की माझा सेवक दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. वन्स यू कम टू द क्राइस्ट, वन्स युअर सिन्स आर फॉरगिव्हन, इट्स नो मोर देअर विथ यू. एकदा तुम्ही ख्रिस्ताकडे आला, तुमच्या पापांची क्षमा झाली की ती पापं तुमच्याकडे पुन्हा राहतच नाही. देवाची स्तुती आहे. आता हे पाप या शमरोनी स्त्रीचं येशू ख्रिस्ताने सांगितलं. कारण काय? मी तुम्हाला सांगितलं. कारण का? कारण तिने अजून ख्रिस्ताला ओळखलेलं नाही, म्हणून ते पाप सांगितलं. आणि ख्रिस्ताला ओळखलं ना तिने, त्याच्यानंतर तिला ना ख्रिस्ताने दोष दिला ना देवाने दोष दिला. असं आहे. म्हणजे तिच्या पापांची क्षमा झाली, कारण तिचं तारण झालं. देवबापाची स्तुती असो. दुसरी एक गोष्ट अशी की प्रभू श्री ख्रिस्ताने ते भविष्य सांगितलं. भविष्य म्हणजे होणाऱ्या पुढच्या गोष्टी पण तिने प्रभू श्री ख्रिस्ताने पास्ट सांगितलं, नाही का? हां, तो पण एक भविष्य सांगण्याचाच प्रकार आहे.
तर आजकाल प्रॉफिट भरपूर आलेले आहेत. प्रॉफिट ते भविष्य सांगत असतात आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये. प्रॉफिट मग ते 6 महिन्यांनी काय होणार, वर्षांनी काय होणार, अमुक तमुक असं भविष्य सांगतच असतं. आणि मग आताच एका लग्नामध्ये मी आणि आनंद बोर्डे पाळक साहेब एकत्र होतो. मला वाटतं नोव्हेंबरची घटना. आम्ही दोघांनी मिळून ते लग्न लावलं. तर तिथं त्या मुलाच्या साईडनी एक जण आला, हा तिकडे चला पाळक साहेब दोघं पण चला तिकडे. काय झालं ते प्रॉफिट आलं. प्रॉफिट तू जाऊन भेट म्हणलं तिकडे. मग आवाज मग तो माणूस म्हणाला की आधी तुमच्या घरात काय ते पण सांगतो. तुझ्या घरात काय ते विचारून बघ. आनंद गोडे पाळकांना तो विचारून बघ. नाही पुढं काय होणार ते पण सांगतात. तूच विचार पुढं काय होईल ते सांग. तूच विचारून घे. आम्हाला हात धरून नेत होतो तरी आम्ही गेलो नाही. कारण उद्या परवा 6 महिन्यांनी वर्षांनी काय होणार, काय करायचं आहे आपल्याला. मी माझ्या देवाबरोबर, देव माझ्याबरोबर, मला काही पुढे पडणार नाही. अजून काय पाहिजे. वचन महत्वाचं आहे, प्रॉफेसी महत्वाची नाही. वचन जर आपल्याबरोबर असेल, आपण देवाबरोबर असेल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉफेसी काही उपयोगाची नाही. 10 पैकी 1 जर खरं ठरलं. प्रॉफेसी म्हणजे काय, देवाकडे वळा ह्यासाठी सगळ्यांनी केलेल्या प्रॉफेसी आहेत. हे संदेष्टी जे आहेत, यशया, यिर्मया, यहेजकेल, दानियल, आमोस, होशे, योना, देवाकडे वळा हा एकच मेसेज होता त्यांचा. देवाकडे वळा. आत्ता पण या शंभरवी स्त्रीला जे काही येशू ख्रिस्ताने सांगितलं, एकच उद्देश आहे, देवाकडे वळा. आणि हे काय सांगणार, एक प्रॉफिट. मुलुंड चर्चची एक मुलगी आहे. चर्चमध्ये आले म्हणजे चर्चमध्ये आले, त्यांचा संदेश वगैरे झाला. मग आईने त्या मुलीने प्रार्थना करून घेतली. आपण प्रार्थना करून घेतो तशी, किंवा आम्ही आता स्थळ बघत आहोत, मुलीचं लग्न व्हावं, प्रार्थना करा. त्यांनी केली प्रार्थना. मग नंबर घेतला. वायदंडे पाळक तिथे मुलुंडला असतानाची गोष्ट, 2011. नंबर घेतला. मग त्या मुलीच्या घरी गेले, फोन करून घरी गेले. मग प्रार्थना वगैरे केली, संदेश सांगितला, मग प्रॉफेसी सांगितली. 2011 यावर्षी तुझं लग्न होणार. मग दान 25,000 रुपये. का तर मुलगी मोठी इंजिनियर आहे, तिला मोठा पगार आहे. 25,000 रुपये दान दिलं. आणि मग का दिलं, तर तुम्ही म्हणतात तसं होऊ दे. बोलतो की बाबा तुमच्याद्वारे होऊ दे चांगलं आमच्या मुलीचं. 2011 लग्न झालं नाही. 2012 तुमच्या मुलीचं लग्न झालं. परत हे घ्या दान, तुम्ही जे बोलला तसं होऊ दे. परत दान घेऊन गेले. 2012 पण लग्न झालं नाही. त्या मुलीचं नाव पाहिजे असेल तर मी नंतर सांगेन. ते प्रॉफिटचं नाव पण पाहिजे असेल तर नंतर सांगेन. तुमच्या ओळखी असतील ते प्रॉफिट. आणि असं करता करता 2, 4, 5 वर्ष ती गेले. मग जास्त पैसे घेतले. मग पुढं काय, घरी जाणं बंद. का तर पैसे जास्त घेतले ना, उसने घेतले, ते द्यायला येत नाही. घरी जाणं बंद केलं. प्रॉफेसी. नंतर मग त्या मुलीचं लग्न झालं 2024 झालं. आणि तिचं चांगलं झालं. 2011 त्यांनी सांगितलं होतं लग्न होणार, मग 12 होणार, मग 13 होणार. तसं काही झालंच नाही. म्हणजे 10 प्रॉफेसी सांगायच्या, त्यातली एखादी खरी ठरली तर त्याच्याच नावाने हे करत बसायचं की प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट. इट्स रॉंग. तर उद्या काय होणार हे विचारायला शौल गेला होता भूतविद्या प्रवीण स्त्रीकडं. आणि तिने सांगितलं मरणार उद्या. हो, आणि मेलाच तो. मग विचारून फायदा काय. मरण टाळता आलं असतं तर गोष्ट वेगळी, बरोबर आहे की नाही. मग विचारून कशाला फायदा, काय करायचं. देव आपल्याबरोबर आहे, देव सांभाळेल. देव म्हणतो मी तुला माझ्या तळावर करून ठेवला आहे. देव म्हणतो इस्रायल रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. कशाला पाहिजे.
तर प्रॉफेसीचे दोनच प्रकार आहेत. एक देवाकडे वळायचे, फक्त देवाकडे वळायचं, हा एकच संदेश आहे प्रॉफेसीचा. त्यामुळं वचन हे महत्त्वाचं आहे. वचनाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तेच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच आपल्याला काय देतो? तारण देतो आणि तोच आपल्याला शिकवतो. पुढे आपण असं म्हटलेलं आहे, पहा ती स्त्री किती हुशार आहे. महाराज, आपण संदेष्टे आहात हे आत्ता मला समजले. म्हणजे तो संदेष्टा आहे हे आत्ता तिने कबूल केलं. म्हणजे कोणतरी साधा माणूस नंतर जिवंत पाणी देतो म्हणजे याकोबापेक्षा मोठा आहे का? आणि तिचं जे काय आहे ते सांगितल्यावर ती म्हणतो संदेष्टा आहे. तिने आता ओळखलं कोण आहेत आपण, संदेष्टे आहात. पुढे ती संभाषण कंटिन्यू ठेवत्या, इथं थांबत नाही संभाषण. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमच आहे. संभाषण चालू ठेवलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच डोंगरावर म्हणजे तिथं शम्रोनामध्ये गिरिजिम नावाचा पर्वत आहे. आणि जसं मोरिया पर्वतावर शल्मोनाने मंदिर बांधलं यरुशलेम, आणि त्या पर्वतावर त्या मंदिरावर मध्ये यहुदी लोक उपासना करतात, तसंच मंदिर दुसरं आहे गिरिजिम पर्वतावर या शम्रोन्यांनी बांधलेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये हे उपासना करतात. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर यरुशलेममध्ये करणार नाही, अशी वेळ येत आहे. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. आता येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? तारण हा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे. किती सुंदर संभाषण पुढं चाललेलं आहे. खरोखर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. येशू ख्रिस्त किती सुंदर तिला शिकवत आहे. ह्या डोंगरावर पण नाही, त्या यरुशलेमच्या डोंगरावर पण नाही. तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करा, ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो. देवाच्या मंदिरामध्ये आपण आत्मा आपला देवाच्या आत्म्याशी कनेक्ट झाला पाहिजे. आत्म्याने आणि खरेपणाने आपण काय केली पाहिजे? देवाची उपासना केली पाहिजे. आणि ती काय होते? देवाला काय होते? मान्य होते. देवबापाची स्तुती असो. आपल्याला परमेश्वराने त्याची उपासना, आराधना, स्तुती, भक्ती करण्यासाठीच निर्माण केलेलं आहे. तसं एक वचन पण आहे, आपण वाचूया. आपण मंदिरामध्ये वाद किंवा भांडण किंवा कलह किंवा मत्सर हे अजिबात देवाला आवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत. देवाला आवडणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत की देवाची भक्ती केली पाहिजे. यशया 43:7 वाचूया. यशया 43:7. ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि ते घडिले त्या सर्वात घेऊन या. आमेन. ज्यांना माझ्या गौरवासाठी निर्माण केले त्यांना घेऊन या. एक उद्देश आहे परमेश्वराचा मनुष्य निर्माण करण्यासाठी. यशया 43:7 मध्ये तो सांगितलाय देवाचं गौरव करणं. आणि हे मंदिर सुंदर आपल्याला देवबापांनी दिलेलं आहे. ते कोणीतरी बांधून ठेवलं अशासाठी की त्या येणाऱ्या तुमच्या आणि तुमच्या पुढच्या पिढ्या इथं येऊन त्याच्या नावाने गुडघे टेकतील आणि त्याचे आराधना, स्तुती आणि गौरव करतील आणि त्या परमेश्वराचे आशीर्वाद घेतील. तर त्या गौरवासाठी परमेश्वराने मनुष्याला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त फार छान शिकवता येते की मंदिरामध्ये या तुमच्या गिरिजिमच्या पण आणि ते यरुशलेमच्या मध्ये पण भक्ती होऊ दे, परंतु कशी? आत्म्याने आणि खरेपणाने. मंदिरामध्ये आपण फक्त देवाची भक्ती, देवाची आराधना, देवाची स्तुती, देवाचं गौरव करण्यासाठी आलं पाहिजे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. त्यांनी केलेले अनंत उपकार, त्याचे उपकार स्तुती मानण्यासाठी, करण्यासाठीच आपल्याला हे देवाने काय दिलेलं आहे? मंदिर दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आत्म्याने आणि खरेपणाने त्याची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. तिने डायरेक्ट मोठा प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मसीहा येणार आहे. माझा विश्वास आहे, ती स्त्री म्हणते की तो येणार आहे तेव्हा आम्हाला सांगेल ना सगळ्या गोष्टी. कारण हे
काय कळलेलं दिसत नाही तिला. देव आत्मा आहे, उपासकांनी आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. ख्रिस्त आम्हाला मसीहा येणार. मसीहा हा इब्री शब्द आहे, ख्रिस्त हा ग्रीक शब्द आहे, क्राइस्ट, आणि त्याचा अर्थ आहे अभिषिक्त. काय त्याचा अर्थ आहे? अभिषिक्त. अभिषिक्त म्हणजे सर्व अधिकार संपन्न, माहिती आहे ना. मग ते 28-19 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? आणि स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. देवबापाची स्तुती असो. स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार संपन्न कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजेच मसीहा, म्हणजेच ख्रिस्त, म्हणजेच अभिषिक्त, म्हणजेच सर्व अधिकार संपन्न. तो येईल तेव्हा आम्हाला सर्व गोष्टी काय करेल? सांगेल. तर येशू ख्रिस्त तिला म्हणतो, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तूच आहे. बापरे, वर्षानुवर्षे ज्याची वाट बघतायत तो ख्रिस्त समोर उभा आहे तिच्या. किती मोठा आनंद तिला झाला. ज्याची वाट बघतायत, जो मसीहा येणार आहे, जो ख्रिस्त येणार आहे, तो प्रगट झाला तिच्या पुढे. मग किती मोठी आनंदाची, भाग्याची गोष्ट तिच्या जीवनामध्ये की तो दिवस तिच्या जीवनामध्ये उलटला. आणि मग घागर टाकली तिने, पळत गेली गावामध्ये. आणि मी ज्या गोष्टी केल्या त्या ज्यांनी मला सांगितल्या तो ख्रिस्त आहे का हे पाहायला चला, असं तिने गावातल्या लोकांना सांगितलं. म्हणजे ज्या गोष्टी तिने केल्या त्या महत्त्वाच्या नाही, ज्या सांगितल्या येशू ख्रिस्ताने त्या महत्त्वाच्या. आणि त्या बघायला ती गावातली लोक आली आणि ते पाहून ते पण थक्क झाले. काय हे स्वर्गीय ज्ञान, काय हे येशू ख्रिस्ताचं ज्ञान. आणि मग त्यांनी 2 दिवस तिथे राहा म्हणून काय केलं? येशू ख्रिस्ताला आग्रह केला. आणि येशू ख्रिस्त आणखी 2 दिवस तिथे राहिला. आणि त्यांनी काय केलं? त्याचं वचन शिकवलं. आणि मग सर्व गावाने त्याच्यावर काय केलं? विश्वास ठेवला. त्या स्त्रीचं पण तारण झालं. सर्व अख्ख्या गावाचं, सुखार गावाचं पण काय झालं? तारण झालं. एक पापी स्त्रीला शोधत, हरवलेला शोधावयास व तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे. शोधत त्या उन्हाच्या वेळेला त्या याकोबाच्या विहिरीवर प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि एका स्त्रीचं आणि अख्ख्या गावाचं काय झालं? तारण झालं. अख्ख्या गाव आणि ती पापी स्त्री काय झाली? प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि येशू ख्रिस्ताद्वारे त्यांच्या पापांची काय झाली? क्षमा झाली. एक जण आपल्या फॅमिलीमधला जरी धार्मिक असेल, देवाला धरून वागणार असेल, तरी अख्खी फॅमिली देवामध्ये येते. आमेन. तसं तो मी असू द्या असं आपण आपल्या फॅमिलीमध्ये म्हणूया. मग एकाला जरी वचन सांगितलं, मित्र असू दे, मैत्रीण असू दे, जेंट्समध्ये आपण मित्र म्हणतो, लेडीजमध्ये त्या मैत्रिणी म्हणतात, असू दे, विदर्भ असू दे, कधीतरी सांगायला संधी मिळाली तर सांगायचं. ऐकू न ऐकू त्यांचं काम. पण जर एखाद्याने जरी विश्वास ठेवला तरी काय होईल? त्यांचं तारण होईल. आणि मग स्वर्गीय राज्यामध्ये तारण आपल्यामुळं जर कोणाला भेटलं असेल, आपल्यामुळं जर कोण देवराज्यामध्ये आला असेल, तर बायबल सांगतं की त्यासाठी मुकुट आहे, मुकुट आहे ना, तारणाचा मुकुट. तर तो मुकुट पण आपल्याला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने एका व्यक्तीचं तारण केलं, ती व्यक्ती सगळ्या गावाच्या तारणासाठी जबाबदार ठरली. तसं आपण सुवार्ता घेऊन जाणारे ठरूया. कारण यशाया म्हणतो, पर्वतावरून शुभवर्तमान घेऊन येणाऱ्याचे, सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम दिसतात. आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, त्या एका शंभरोनी स्त्रीने देवप्पा अख्ख्या गावाचं तारण झालं. सर्वसमर्थ देवप्पा, तसं प्रभू तू आम्हाला निवड, आत्म्याने आणि खरेपणाने तुझी सेवा करावी असं असू दे. हे प्रभू, तुझी सेवा जी आम्ही करतो ती तुला मान्य असू दे. हे देवप्पा, तुझ्या आत्म्याने ती करण्यासाठी तुझा आत्मा तू आम्हाला घाल. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री सर्व मागतो नाही. आमेन.